SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अंडा भात बनवतोय। आता मी हा 3.5 वाटी तांदूळ घेतलाय। आपला हा कोलम तांदूळ आहे, धुवून घेतलाय मी 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलंय। आता याला मीठ टाकून आपण शिजवून घेऊया। आता मीठ टाकते मी, थोडंसं कमीच टाकायचं आहे आपल्याला मीठ, कारण की आपण त्याचा मसाला गिरवी बनवणार का त्याच्यात मीठ जाणार। हलवून घेऊया। वेगवेगळ्या प्रकारे मी अंडा भात बनवते, गावठी टाईप, देशी। आता आपण झाकण लावून टाकू। याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला। आता मी इथे कढई ठेवली छोटी, त्याच्यात अंडे टाकते मी। अंडे पण उकळून घेऊया। पाणी गरम नाही आहे, थंडच आहे। मी आता गॅस चालू केला। 4 जणांसाठी बस होतो, 4 ते 5 जणी खाऊ शकता एवढा आहे। आता भात होऊ देतो, भात होऊ देऊया आपण। 3-4 शिट्टी होऊ देऊ आणि हे अंडे शिजू देऊया आपण। गॅस चालू केला। आता मी जे भातामध्ये टाकणार आहे अंडा भातमध्ये भाज्या, आता मी अद्रक घेतले, लसूण आहे, आता गाजर आहे, कांदा आहे, टमाटर आहे आणि शिमला मिरची आहे। आता हे सगळं आपण मी धुवून घेतलंय चांगलं। आता हे सगळं आपण कापून घेऊया एक एक करून। वाटाणे पण टाकणार आहे, गाजर टाकणार आहे। आता सगळ्यात पहिले आपण अद्रक बारीक कापून घेऊया आपण। शिमला मिरची कापून घेऊया आता। शिमला मिरची पण आपल्याला अशी उभी चिरायची आहे, बारीक बारीक। गाजर पण असेच बारीक बारीक कापून घेऊया। अशी लांबी लांबी कापायची आहे आपल्याला। कांदा कापून घेऊया। कांदा पण कापून झाला। आता आपण टमाटर पण आपल्याला असे लांबी लांबी कापून घ्यायचे, बारीक नाही करायचे, असे तुकड्यांमध्ये बारीक बारीक। आता मी कढई ठेवली आहे। आता आपण भात बनवायला घेऊया। तेल टाकते, तेल तापलंय आपलं। सगळ्यात पहिले आपण जिरं टाकूया, अर्धा चमचा भरून मी जिरं टाकलंय। थोडीशी बडीशेप टाकते, खायला टेस्ट लागते आणि सुगंध छान येतो। आता मी अंड्यांना असे उभे चिरून घेतले आणि त्याचा कद्दू काढून घेतलाय वेगळा। अंडे असे चिरून घेतले आणि त्याचा आतला भाग पिवळा तो काढून घेतलाय। आता हा आपण याच्यात टाकूया। दोन मिनिटाला आपण शेकून घेऊया। आता आपल्यात अंड्याला चांगला फेस सुटला आहे, हे बघा। आता याच्यात आपण टाकूया। आता मी याच्यात घेतली हळद, धना पावडर, लाल मिरची, काश्मीरी, गरम मसाला आणि जिरा पावडर। आपल्या खडा मसाला नाही टाकायचा आहे, माझ्या घरात बनवलेला आहे मी हा मसाला, तो टाकते। तिखट तुमच्या हिशोबाने बनवा। आता हे आपण कालवून घेऊया थोडंसं। आता कांदा टाकते मी।
कढीपत्ता टाकते, कांदा, मिरची हिरवी, असं काही नाही फोडणी देतानाच टाकायचं, नंतर पण टाकतो, कारण की ते आपण कढीपत्ता टाकला ना ते खूप उडतो अंगावर, म्हणून मी नंतर टाकते कढीपत्ता. आता कांद्याला आपण 2-3 मिनिटं आपण थोडेसे त्याचा कच्चापणा निघू देऊया. आपण मीठ घालूया आता. आपण अद्रक आणि लसूण टाकूया. आधी पण घालू शकता, नंतर पण घालू शकता. आता याच्यात आपण चांगलं मीठ घालूया. जेवढी गिरवी आहे त्या हिशोबाने आपण मीठ घालूया, कारण की भातामध्ये पण मीठ घातलंय मी. तेलामध्ये टाकलं ना तर त्याचं ते जळून जातं, म्हणून मी थोडंसं वरून टाकलं. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता मागे पुढे. आता या गिरवीमध्ये आरामात शिजणार ते. बघा सुगंध यायला लागलाय. आता याच्यात आपण काय करूया, जेवढे भाज्या घेतल्या आहेत ना, मी घेतले गाजर, वाटाणे, शिमला मिरची, सगळं एक संगती टाकून देते. मिक्स करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. मी याच्यात घेतले काय बोलतात त्याला, लाल मिरची कुटलेली, चिली फ्लेक्स आणि वेरेगोना घेतलं आहे, ते पण टाकते. थोडासा अर्धा चमचा मी चाट मसाला घेतला आहे. याला मिक्स करूया आपण. आता आपल्याला मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे. याच्यात मी मीठ घालून दिले, भातात मीठ घातलं आहे, भात पण झाला आहे आपला. आता याच्यात टाकूया आपण पाणी, म्हणजे भाताला गिरवी चिटकली पाहिजे, असं चपचपीत व्हायला पाहिजे. तर मी आता अर्धा ग्लास पाणी टाकते, जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला. आणि झाकण ठेवूया. आपले वाटाणे, गाजर हे सगळं शिजलं पाहिजे. बघूया आता आपण. बघा गिरवी मस्त अशी लतपत झाली छान, म्हणजे भाताला लागले पाहिजे. याच्यात मी लिंबू टाकते. एक लिंबू टाकलाय मी. टमाटर टाकूया आपण, थोडेसे काढून ठेवणार आहे, नंतर खायला लागणार. तर हे मिक्स करूया आपण. आपल्याला याची गिरवी जास्त आता शिजवायची नाही आहे, फक्त 2 मिनिटं. आपण लिंबू टाकला आहे ना, ते भाज्यांना लागलं पाहिजे चटपटीत असं. बरोबर आहे, त्याच्यातला पण उरतो. आता हा झालेला भात आपण टाकूया. आता याला मिक्स करूया आपण छान. थोडंसं गाठ झाली अशी तर अशा तोडून टाकायचं. सुट्टा झालाय भात एकदम छान. खालचा भाग वर, वरचा भाग खाली, असं करून कालवायचं. भात बघा आपला मस्त छान कालावून झालाय, एकदम सुपर भात बनलाय. धाबा स्टाईल भात, अंडा भात आहे हा. सगळीकडे व्यवस्थित लागलंय बघा छानपैकी. भाताला गिरवी नाही लागली तर मग भात खाऊन काय मतलबच नाही ना, म्हणून व्यवस्थित कालवून घेऊया व्यवस्थित. अजून तुम्ही पण बनवून बघा. याच्यात आता तुम्हाला अंडा मसाला पण टाकायचा असेल तर टाकू शकता, पाकिट भेटतं अंड्या मसाल्याचं. आता मी ऑलरेडी माझा घरचा मसाला यूज केला आहे ना, तर मी नाही टाकणार आहे. आपला भात आहे ना व्यवस्थित रेडी झाला आहे.
तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, नाही आवडला असेल तरी कमेंट करा, तुम्ही सांगू शकता. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. व्यवस्थित कालवून झाला आहे भात. कोथिंबीर भरपूर घालायची आहे आपल्याला. आता ह्याला भाज्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत. आता आपल्याला दुसरी वस्तूची गरज नाही. लागली तर दही संगती खाऊ शकता. मी थोडासा लिंबू टाकला आहे, चाट मसाला टाकला आहे, त्याची पण गरज नाही. डायरेक्ट चमचीनं खाऊ शकता डिशमध्ये घेऊन. आता आमचे अजून खाणार लोक आले नाहीत, तर आम्हाला अजून थोडा 10-15 मिनटं लागणार गरम गरम खायला. गरम गरम खायला मज्जा येते एकदम. तुम्हाला आवडलं असेल. आता हे थोडेसे उरलेले टमाटर आहे ते टाकते मी. आता हे आपले येलोवालं आतलं काढलं आहे ना गीर, तो ठेवते. ज्याला लागणार तो खाणार, नाही लागणार तर साईडला काढून ठेवायचं. पण भातात नाही कालवायचं, वरून असं खाऊ शकता. थोडीशी कोथिंबीर उरली होती ते टाकते गार्निश करायला. तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईबर करा. वाव वाव.